नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत ते मोस्टली कलर्ड का आहेत. मित्रांनो, आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंट असलेले कंपाऊंड्स बऱ्यापैकी माहिती आहे. कॉपर सल्फेट ब्ल्यू कलरमध्ये आहे, KMnO4 पर्पल कलरमध्ये आहे, निकेल सल्फेट असेल, K4 एफिशियन्सीस असेल, हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत मित्रांनो, हे कसे आहेत? कलर्ड कंपाऊंड आहेत. मग ट्रान्झिशन एलिमेंट हे कलर्ड का आहे? त्याच्यामागचं कारण आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यामागचं जे कारण आहे त्याला दोन मुद्दे कारणीभूत आहेत. ते कोणते ते बघूयात. मित्रांनो, ट्रान्झिशन एलिमेंट कलर्ड असण्यामागे महत्त्वाचे जे दोन कारणं आहेत ते आहेत डी ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि दुसरं आहे चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. या दोन कारणांमुळे आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंट कसे दिसत आहेत तर कलर्ड दिसत आहेत. आता हे डी ट्रान्झिशन काय प्रकार आहेत त्याचप्रमाणे चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन काय आहे, या दोघांमुळे ट्रान्झिशन मेटल आयनला कलर कशामुळे येतं याचा आपण आता डिटेल अभ्यास करू. पहिलं कारण काय सांगितलं आपण? डी ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सुरुवातीला आपण डी ट्रान्झिशनची डेफिनेशन लिहूया. बघा मित्रांनो, आपण बघतोय डी ट्रान्झिशन म्हणजे काय. काय डेफिनेशन आहे? ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम लोअर एनर्जी डी ऑर्बिटल्स to higher energy d orbitals within the same shell is called as dd transition. आता याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. डी ऑर्बिटल्स कोणकोणते आहेत सांगा बरं. आता त्यामध्ये 5 डी ऑर्बिटल्स आहेत. कोणकोणते? DXY, DYZ, DXZ, DX² - Y² आणि DZ². मेटल जेव्हा ट्रान्झिशन एलिमेंट जेव्हा फ्री स्टेटमध्ये असेल, मोकळा असेल, त्यावेळेस हे जे डी ऑर्बिटल्स आहेत त्यांची एनर्जी सेम असेल. बघा काय म्हणलंय? वेन मेटल आयन इज फ्री द डी ऑर्बिटल्स हॅव सेम एनर्जी. म्हणजे DXY असेल आणि DZ² असेल, या दोघांची एनर्जी कशी असणार आहे मित्रांनो? सारखी असणार आहे. केव्हा? ज्यावेळेस मेटल कसा असेल? फ्री असेल. फॉर एक्झाम्पल, फक्त कॉपर असेल त्यावेळेस. कॉपर हा कसा आहे? आता फ्री आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेस कॉपर फ्री असेल त्यावेळेस कॉपरचे जे 5 डी ऑर्बिटल्स आहे त्या 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी कशी असणार आहे? सेम असणार आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेस कॉपर सल्फेट तयार करतो त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला काय असतात? कशाचे आयन्स असतात? सल्फेटचे आयन्स असतात. किंवा फॉर एक्झाम्पल KMnO4 असेल, सेंट्रल कोणता आहे? मॅंगनीज, बरोबर. पण ज्यावेळेस तो KMnO4 तयार करतो त्याच्या आजूबाजूला जे O4- असेल किंवा K+ असेल, हे जे आयन्स आहेत त्या आयन्सच्या प्रभावामुळे हे जे डी ऑर्बिटल्स आहे मित्रांनो, या डी ऑर्बिटलचं काय होतं आहे? स्प्लिटिंग होतं आहे. या डी ऑर्बिटल्सचं काय होतं आहे? विभाजन होत आहे. विभाजन होऊन आपल्याला काही ऑर्बिटल्सची एनर्जी कमी असलेले ऑर्बिटल्स मिळतात आणि काही ऑर्बिटल्स कसे मिळतात तर ज्यांची एनर्जी कशी आहे? हायर एनर्जी आहे. बघूयात आपण. परत लक्षात घ्या काय सांगतोय मी. आपण बघतोय डी ट्रान्झिशन. काय डी ट्रान्झिशन? लोअर एनर्जी जी डी ऑर्बिटलमधून हायर एनर्जी डी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनचं जे ट्रान्झिशन होतं त्या ट्रान्झिशनला आपण काय म्हणणार आहे? डी ट्रान्झिशन. आपण हे डी ऑर्बिटल आहे 5 DXY पासून तर DZ². ज्यावेळेस मेटल आयन कसा असणार आहे? फ्री असणार आहे. त्यावेळेस हे 5ही जे डी ऑर्बिटल्स आहेत त्यांची एनर्जी कशी असणार आहे? सारखी असणार आहे. पण तोच मेटल आयन जेव्हा एखादा कंपाऊंड तयार करतो, जेव्हा एखादा कॉम्प्लेक्स तयार करतो, त्या कॉम्प्लेक्समध्ये जे लिगॅंड्स आहेत मित्रांनो, त्या लिगॅंड्सच्या प्रभावामुळे हे जे 5 डी ऑर्बिटल आहे त्या 5 डी ऑर्बिटलचं विघटन होतं. विघटन होऊन आपल्याला 2 प्रकारचे डी ऑर्बिटल मिळतात. पहिल्या जो सेट आहे त्यांची एनर्जी कमी आहे आणि दुसरा जो सेट आहे त्यांची एनर्जी कशी आहे? जास्त आहे. ते कसे मिळतात ते बघा. बघा मित्रांनो, ज्यावेळेस डी ऑर्बिटल फ्री असेल त्यावेळेस 5ही डी ऑर्बिटलची एनर्जी कशी असणार आहे? सारखी असणार आहे. पण मित्रांनो, हा जो मेटल आयन आहे तो ज्यावेळेस एखादा कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स तयार करतो त्याच्या बाजूच्या लिगॅंडच्या प्रभावामुळे हे जे डी ऑर्बिटल्स आहेत, किती डी ऑर्बिटल्स? 5 डी ऑर्बिटल आहेत, त्याचे तुकडे होतात, त्याचे विभाजन होतात. कशा पद्धतीने विभाजन होतात? बघा, हा जे 3 ऑर्बिटल्स आहेत कोणकोणते? DXY, DYZ आणि DXZ.
आपण जर बघितलं तर यांची या डी ऑर्बिटलपेक्षा एनर्जी कशी दिसते, कमी दिसते. म्हणून याला म्हणायचं आहे, यांना आपण म्हणणार लोअर एनर्जी डी ऑर्बिटल्स. कोणकोणते आहेत ते? DXY, DYZ आणि DXZ. या तिघांचा जो सेट आहे मित्रांनो, त्यांना म्हणतो आपण T2G ऑर्बिटल्स. त्यांना काय म्हणत असतो? T2G ऑर्बिटल्स. ओके. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर डी ऑर्बिटल्सच्या पेक्षा जास्त एनर्जी कोणत्या दोन ऑर्बिटल्सची दिसते? DX² - Y² आणि पुढचा कोणता आहे? DZ². त्यांची एनर्जी डी ऑर्बिटलपेक्षा जास्त आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार? त्यांना आपण काय म्हणणार? हायर एनर्जी डी ऑर्बिटल्स. हे जे दोन ऑर्बिटल्स आहेत, या दोन ऑर्बिटल्सच्या सेटला आपण म्हणणार आहे EG. बरोबर. मग हे जे डी ऑर्बिटल्स आहेत त्यांचं किती सेटमध्ये विभाजन झालं आहे? 2 सेटमध्ये. पहिला कोणता? लोअर एनर्जी डी ऑर्बिटल्स, जे 3 आहेत त्यांना आपण म्हणतो T2G ऑर्बिटल्स किंवा T2G सेट. आणि वरचे आहेत हायर एनर्जी डी ऑर्बिटल्स, त्यांना आपण म्हणतो EG ऑर्बिटल्स किंवा EG सेट. मित्रांनो, हे जे 2 ऑर्बिटल्स आहेत, कोणते? हायर आणि लोअर, यांच्यामधला जो एनर्जी गॅप आहे, एनर्जी गॅप अतिशय कमी आहे. एनर्जी डिफरन्स काय म्हणतो आपण? एनर्जी डिफरन्स इज व्हेरी लेस. म्हणजे आपण व्हिजिबल रिजनमधून एनर्जी घेऊन आपण हे जे इथला समजा एखादा इलेक्ट्रॉन्स आहे तो कुठे प्रमोट करू शकतो? आपण वरच्या हायर एनर्जी ऑर्बिटल्समध्ये. याच्या प्रमोशनसाठी आपल्याला कमी एनर्जी लागते. ती कमी एनर्जी आपण कोणत्या रिजनमधून घेतोय? व्हिजिबल रिजनमधून घेतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपण एनर्जी व्हिजिबल रिजनमधून घेत असतो त्यावेळेस तो कंपाऊंड आपल्याला कसा दिसत असतो? कलर्ड दिसत असतो. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे किती प्रकार आहेत बघा. CGX UV IMR. C म्हणजे कॉस्मिक रे, G म्हणजे गॅमा रे, X म्हणजे एक्स रे, U म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रे, V म्हणजे व्हिजिबल रे, I म्हणजे इन्फ्रारेड, M म्हणजे मायक्रोवेव्ह रेज आणि R म्हणजे रेडिओ वेव्ज. मित्रांनो, इकडे एनर्जी कमी होत जाते आणि फ्रिक्वेन्सी काय होत जाते? वाढत जाते. आपण काय म्हटलं? V म्हणजे काय? V म्हणजे कोणते रिजन? व्हिजिबल रिजन. फॉर एक्झाम्पल आपण एखादा एक्झाम्पल घेऊया. मित्रांनो, हा एक कॉम्प्लेक्स आहे, टिटॅनियम H2O6+3. याच्यामध्ये सेंट्रल मेटल आयन कोणता आहे? टिटॅनियम. आणि लिगॅंड्स कोणते आहेत? तर वॉटर. हे काय मित्रांनो? लिगॅंड्स आहे. या लिगॅंड्सच्या प्रभावामुळे टिटॅनियमवर किती ऑक्सिडेशन स्टेट आहे? +3. म्हणजे हा कॉम्प्लेक्स फॉर्म करत असताना टिटॅनियमवरची ऑक्सिडेशन स्टेट किती येते? +3. टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर किती? 22. बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार? 3d2 4s2 L1. ओके. आता +3 म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स कमी झाले? त्याचे 3 इलेक्ट्रॉन्स कमी झाले. मग Ti+3चं कॉन्फिगरेशन काय येणार? Ti+3 म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स शिल्लक राहिले? 22 मधून किती गेले? किती? 19. कोणकोणते जातील? इथले 2 इलेक्ट्रॉन जातील आणि डी ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉन जाणार. त्याचं कॉन्फिगरेशन काय येणार? 3d1 4s0. परत लक्षात घ्या, आपल्याला कोणता कॉम्प्लेक्स तयार करायचा आहे? टिटॅनियम H2O6+3. हा +3 काय आहे? टिटॅनियमची ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे टिटॅनियमने तेवढे इलेक्ट्रॉन्स वापरले. कशासाठी? तर हा कॉम्प्लेक्स तयार करताना. ओरिजिनल टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर 22, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d2 4s2. पण हा कॉम्प्लेक्स तयार होत असताना, हा अलॉय तयार होत असताना त्या ठिकाणी टिटॅनियमचे 3 इलेक्ट्रॉन्स वापरले गेले, म्हणून त्याच्यावर किती चार्ज झाला? +3. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं आहे 3d1 4s0. मग आता नेहमीप्रमाणे हुंड्स रूलनुसार इलेक्ट्रॉन्स कोणत्या इथे जातील? लोअर एनर्जी ऑर्बिटल. हा कोणता आहे? DXY. इलेक्ट्रॉन कोणत्या स्टेटमध्ये आहे? लोअर एनर्जी डी ऑर्बिटल.
यांच्यामधला एनर्जी डिफरन्स कसा आहे, खूप कमी आहे. मग या लोअर एनर्जीपासून हायर एनर्जीच्या डी ऑर्बिटलमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन प्रमोट करायचा आहे. त्याच्यासाठी एनर्जी आपण कोणत्या रिजनमधून घेतोय, व्हिजिबल रिजनमध्ये. ही जी स्टेट आहे मित्रांनो, याला आपण काय म्हणणार, ग्राउंड स्टेट. मग एक्साइटेड स्टेटमध्ये काय म्हणणार, इथला जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठे जाणार आहे, वरच्या एम्प्टी dx² - y² म्हणजे EG ऑर्बिटलमध्ये. हा इलेक्ट्रॉन वरती पाठवण्यासाठी आपोआप जाणार का तो इलेक्ट्रॉन, नाही जाणार. वरती पाठवण्यासाठी, वरच्या हायर एनर्जी डी ऑर्बिटल्समध्ये पाठवण्यासाठी जी एनर्जी आपल्याला लागते ती आपण कुठून घेतली आहे, व्हिजिबल रिजनमधून घेतली आहे. व्हिजिबल रिजनमधून आपण कोणता लाईट ॲब्सॉर्ब केला आहे, तर येलो ग्रीन जी लाईट फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 500 नॅनोमीटर. तेवढा लाईट आपण ॲब्सॉर्ब केला आणि तो कुठे गेला आहे, हायर एनर्जी एक्सायटेड स्टेटमध्ये. मित्रांनो, एक्सायटेड स्टेट नेहमी कशी असते, अनस्टेबल असते. मग हा इलेक्ट्रॉन परत कुठे येणार, ग्राउंड स्टेटमध्ये येणार. ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेटमध्ये येतो मित्रांनो, त्यावेळेस त्याने जी एनर्जी ॲब्सॉर्ब केली असेल त्याची काही प्रमाणात एनर्जी तो बाहेर टाकतो. मग याने जो लाईट बाहेर टाकला आहे तो कोणता आहे, पर्पल कलरचा. पर्पल कलरची जी फ्रिक्वेन्सी आहे तेवढा लाईट त्याने तो बाहेर टाकला आहे. म्हणून हा जो TiH2O6+3 आहे हा कोणत्या कलरचा दिसतो आपल्याला, कोणत्या कलरचा दिसतोय, पर्पल कलरचा दिसतोय. परत लक्षात घ्या मित्रांनो, हा Ti+3 हा कोणता आपला, ग्राउंड स्टेटमध्ये. ओके, याला कुठे शिफ्ट करायचं आपल्याला, वरच्या हायर एनर्जी डी ऑर्बिटलमध्ये. मग त्याला लागणारी एनर्जी कुठून येते, व्हिजिबल रिजन. त्याची कुठून सुरू होते आहे, सुरुवात 400 to 800 नॅनोमीटरची रेंज आहे ती कशाची, व्हिजिबल रिजन. याला ॲब्सॉर्ब करण्यासाठी 500 नॅनोमीटर एवढी एनर्जी लागते. 500 नॅनोमीटरची एनर्जी कुठल्या लाईट झोनमध्ये मिळते, तर येलो ग्रीन लाईट झोनमधून मिळतो. तेवढी तो एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि कुठे जातोय, हायर एनर्जी डी ऑर्बिटल. ही कोणती स्टेट झाली, एक्सायटेड स्टेट. पण एक्सायटेड स्टेट कशी असते, अनस्टेबल असते. म्हणून तो इलेक्ट्रॉन्स परत कुठे येतो, ग्राउंड स्टेटमध्ये येतो. मग ग्राउंड स्टेटमध्ये येत असताना त्याने जेवढी एनर्जी घेतली आहे त्याच्या काही प्रमाणात एनर्जी तो बाहेर टाकतो. मग ज्या एनर्जीची समजा तो 500 नॅनोमीटर तेवढी एनर्जी घेतली, त्याने समजा 500पेक्षा कमी किंवा जास्त एनर्जी बाहेर टाकली, मग त्या एनर्जीचा जो कलर असेल तो कलर इथे दिसणार. आता या ठिकाणी त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर कोणता दिसतोय, पर्पल कलर दिसतोय. जो कलर आपल्याला दिसतो मित्रांनो तो कॉम्प्लिमेंटरी कलर आहे. याने कोणता लाईट ॲब्सॉर्ब केला होता, येलो ग्रीन लाईट ॲब्सॉर्ब केला. पण बाहेर टाकताना तो कोणता लाईट बाहेर टाकतोय, कोणत्या फ्रिक्वेन्सीचा लाईट बाहेर टाकतोय, पर्पल कलर झोनचा तो लाईट बाहेर टाकतो. म्हणून हा जो कंपाऊंड आहे तो कोणत्या शेडमध्ये दिसतो आपल्याला, पर्पल कलरमध्ये दिसतो. मित्रांनो, हे जे डी ट्रान्झिशन आहे ते फक्त कुठे दिसून येतं, ज्यावेळेस डी ऑर्बिटल्स कसे असतील, इनकम्प्लिटली फील्ड असतील त्यावेळेसच. तर D1 आहे, म्हणजे D1 पासून ते D9 पर्यंत आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया D9, हे D9 आहे. ठीक आहे, आपल्याला एखादा अनपेड इलेक्ट्रॉन पुढे आपण वरती शिफ्ट करू शकतोय, इथं डी ट्रान्झिशन पॉसिबल आहे. पण मित्रांनो समजा कसं असेल, D10, आता वरती इलेक्ट्रॉन शिफ्ट होणं पॉसिबल आहे का, D10 कॉन्फिगरेशन असेल तर आपल्याला त्या ठिकाणी डी ट्रान्झिशन दिसून येत नाही आणि तो कंपाऊंड आपल्याला कसा दिसतो, कलरलेस दिसतो. ठीक आहे, सो डी ट्रान्झिशनमध्ये लोअर एनर्जी डी ऑर्बिटलमधून हायर एनर्जी डी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन एक्साइट केला जातो. त्याच्यामुळे तो कंपाऊंड कसा दिसतोय, कलर दिसतोय. मित्रांनो, झिंक ॲटॉमिक नंबर 30, कॉन्फिगरेशन 3D10 4s2. समजा झिंकने एखादा कंपाऊंड तयार करत असताना झिंकवर किती चार्ज आला, किती ऑक्सिडेशन स्टेट झाली त्याची, +2. त्यावेळेस त्याचं कॉन्फिगरेशन काय येणार, किती येते, एरगॉन 3D10 4s0. डी ऑर्बिटल कसं आहे मित्रांनो, त्याचं कम्प्लिटली फील्ड आहे. त्यामुळे डी ट्रान्झिशन होऊ शकतं का, नाही. त्यामुळे Zn+2 ऑक्सिडेशन स्टेट असलेले जे कंपाऊंड असेल ते कसे दिसतील आपल्याला,
कसे दिसतील, कलरलेस दिसतील किंवा कसे दिसणार आहेत तर व्हाईट दिसणार आहे. हे झालं मित्रांनो डी डी ट्रान्झिशनबद्दल. दुसरं आपण कारण सांगितलं होतं चार्ज ट्रान्सफर. आता चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन काय प्रकार ते बघूयात. बघा मित्रांनो, आपण आता बघतोय चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. काय डेफिनेशन आहे? इन चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन इलेक्ट्रॉन इज ट्रान्सफर्ड from metal ion to ligand or vice versa. डी ट्रान्झिशनमध्ये काय होत होतं, लोअर एनर्जी डी ऑर्बिटलमधून हायर एनर्जी डी ऑर्बिटलमध्ये आपण इलेक्ट्रॉन प्रमोट करत होतो. इथे काय होतं आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले जात आहेत. इलेक्ट्रॉन कुठून ट्रान्सफर केले जातात? एक तर मेटलकडून लिगँडकडे किंवा लिगँडकडून मेटलकडे. हे जे इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन आहे from metal to ligand or ligand to metal, it is called as charge transfer transition. मग हे जे चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन हे आपोआप होणार नाही. याच्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी कुठून घेतली जाते? व्हिजिबल रिजनमधून घेतली जाते. त्यामुळे या इलेक्ट्रॉनच्या ट्रान्झिशनमुळे, इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमुळे जो कंपाऊंड दिसतो आहे तो कंपाऊंड आपल्याला कसा दिसतोय? कलर दिसतोय. एक्झाम्पल आपण घेऊ शकतो KMnO4. KMnO4चं सेपरेशन, चार सेपरेशन कसं K प्लस आणि MnO4 मायनस. आता या ठिकाणी हे जे O4 मायनस आहे हे O4 मायनस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतात कोणाकडे? Mn प्लसकडे. त्यामुळे तो कंपाऊंड कसा दिसतो आपल्याला? पर्पलचा दिसतो, पर्पल कलरचा दिसतो. ओके, सो ट्रान्झिशन एलिमेंट्स आर कलर्ड इन नेचर ड्यू टू टू रिझन. One is DD transition and another is charge transfer transition. Thank you.